पुण्याच्या चाकण परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे। जुन्या जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला थेट गाडीखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। जमिनीचा वाद इतक्या विकोपाला गेला की आरोपीने कसलाही विचार न करता भर रस्त्यात गाडी अंगावर घातली। या भीषण घटनेने संपूर्ण चाकण परिसर हादरून गेले असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नेमका हा प्रकार काय आहे आणि कशामुळे हे पाऊल उचललं गेलं? पुण्यातील औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकणमध्ये रक्ताच्या नात्यातीलच माणुसकी संपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। केवळ जमिनीचा तुकडा मिळवण्यासाठी एका व्यक्तीचा जीव घेण्याचा प्रयत्न झालाय। जुन्या जमिनीच्या वादाची ठिणगी पडली आणि त्याचे रूपांतर एका जीवघेण्या हल्ल्यात झाले। घटनेच्या वेळी पीडित व्यक्ती रस्त्यावरून जात असताना पाठीमागून आलेल्या एका भरधाव चारचाकी गाडीने त्यांना जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की ती व्यक्ती लांबवर फेकली गेली। या थरारक घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे। जमिनीच्या वादातून अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांवर आता पोलीस काय कडक कारवाई करणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा।